तर एक महत्त्वाची राजकीय बातमी हाती आली आहे ती म्हणजे मनसे लोकसभा निवडणूक जी आहे ती लढवणार नाही अशी माहिती सूत्रांकडून मिळाली। शरद पवार आणि राज ठाकरे यांच्यात चर्चा सुरू आहे। मनसे विधानसभा निवडणुकीसाठी खरं तर आग्रही होती, परंतु आता मनसे लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याची माहिती सूत्रांकडून समोर आलेली आहे। तर याच विषयी नितीन सरदेसाई काही महत्त्वाची होत्या। अनेकदा तर समुद्राचं भरतीचं पाणी वीर सावरकर मार्गावरती येऊन ट्रॅफिक बंद करण्याची सुद्धा परिस्थिती पावसाळ्याच्या मध्ये अनेकदा होत होती। सो परिस्थिती दादरमधली अतिशय गंभीर होती आणि म्हणूनच 2010 पासून सातत्याने सर्व संबंधित शासनाच्या डिपार्टमेंट्सकडे आपण पाठपुरावा केला आणि 2012 साली राजसाहेबांच्या हस्ते त्या सागरी बंधारा धूप प्रतिबंधक बंधारा याचं आपण भूमिपूजन केलं। भूमिपूजन केल्यानंतर 2 वर्षांमध्ये तो धूप प्रतिबंधक बंधारा पूर्ण झाला, पण तो पूर्ण होत असताना 2014 साली आपण त्याच्यावरती नुसताच धूप प्रतिबंधक बंधारा बांधून इमारतींचा धोका तर नक्कीच टळला असता, रस्त्यावर येणारं पाणी कमी झालं असतं, पण नुसत्या बंधाऱ्याचा इथल्या लोकांना काही उपयोग नव्हता, कारण जवळपास दादर चौपाटी नष्ट झालेली होती, तिकडे लोक पूर्वीप्रमाणे फिरायला येऊ शकत नव्हते, म्हणून ह्या बंधाऱ्याचा तर मनसे विधानसभा निवडणुकीसाठी खरं तर आग्रही होती, परंतु आता मनसे लोकसभा निवडणूक लढवणार नाही अशी माहिती सूत्रांकडून समजली आहे। शरद पवार आणि राज ठाकरे यांच्यात चर्चा झालेली आहे आणि या चर्चेत नेमके काय मुद्द्यांवर चर्चा झाली आहे, नेमके काय निर्णय घेण्यात आले याविषयी अजून काही अधिकृत माहिती समोर नाही आली। याविषयी बातचीत करूया आमचे प्रतिनिधी राहुल जोरी यांच्यासह। राहुल, काय अपडेट द्याल या बातमीवर? सगळ्यात पहिली जी महत्वाची बातमी आहे, खरं तर मनसेनं अगदी सुरुवातीपासूनच ज्या पद्धतीने जागा वाटपाची चर्चा सुरू झाली होती त्या आधीच लोकसभेमध्ये कुठलीही जागा लढवणार नसल्याचं स्पष्टपणे सांगितलंय। आपल्या सगळ्यांना माहिती आहे मनसे हा प्रादेशिक पक्ष आहे आणि त्याला महाराष्ट्रातच सर्वाधिक त्याचा आग्रह जो आहे तो विधानसभेच्या जागामध्ये आहे आणि याच संदर्भात शरद पवार यांच्यासोबत चर्चा झाल्याचं देखील बोललं जाते। याआधी ठाण्याची एक जागा लोकसभासाठी मागितली असा एक चर्चा यामध्ये सुरू होती, मात्र मनसेनं आता स्वतःहून स्पष्टपणे याचा इन्कार केलाय आणि यानंतर लोकसभा निवडणुकीमध्ये कुठली जागा लढवणार नसलं तरीही विधानसभेच्या अनेक जागांमध्ये मनसेला इंटरेस्ट आहे असं देखील सांगितलंय। शरद पवार आणि राज ठाकरे यांच्यात नेमकं कशा पद्धतीने आणि कुठल्या जागांवर चर्चा झाली आहे हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। मात्र आत्ताच्या घडीला सगळ्यात मोठी बातमी हीच की लोकसभा निवडणुकीमध्ये मनसे आपली कुठली ताकद लावणार नाही, मात्र याच दरम्यान विधानसभा निवडणुकीसाठी मनसे आता जोरदार तयारीला लागलाय। वृषाली, निश्चितच राहुल, कोणकोणत्या जागांसाठी मनसे खरं तर आग्रही आहे या संदर्भातली काही कल्पना विधानसभा निवडणुकीसाठी? वृषाली, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की राज ठाकरे यांनी नुकताच आपला महाराष्ट्र दौरा पार पडलाय। कोल्हापूर, मराठवाडा याचबरोबर विदर्भात देखील अनेक ठिकाणी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीमध्ये लक्ष दिलं होतं। ज्या ज्या ठिकाणी मनसेची ताकद आहे यामध्ये काही जागांचा उल्लेख करायचा झाला तर औरंगाबाद जिल्ह्यातील 2 जागा, जी पैठण आहे आणि निफाड मधली एक जागा आहे, याचबरोबर कोल्हापूरमध्ये देखील एक जागा त्यांनी याचा दावा केला जाऊ शकतो। इतकंच नाही तर ज्या ज्या ठिकाणी मनसेचे कार्यक्षेत्र आहे, नाशिक असेल त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र असेल, या ठिकाणी मनसे आपल्या जागांचा दावा करू शकते। एकंदरीत ही आताची माहिती आहे। निश्चितच धन्यवाद राहुल तुम्ही दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।